नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2026 ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार यावरती गेल्या काही दिवसांपासून चर्चा चालू होती. टीईटीचा पेपर फुटल्यानंतर विधानसभेत सुद्धा यावरती चर्चा झाली. आता या विधानसभेमध्ये आपले जे महाशय आहेत, ज्यांना आपण महोदय म्हणतो, आदरणीय शिक्षण मंत्री म्हणतो, हे सांगता एक आणि करता एक असं झालेलं आहे. नेमकं वरती सांगायचं एक, मध्ये करायचं एक आणि दाखवायचं एक, असं काहीतरी चालू आहे. काय नेमकं घडलंय थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो. बघा, वन बाय वन आपण बघूया. पहिले बघा, 29 तारखेला 29 जूनला लोकसत्तेला आलेल्या बातमीनुसार आपले शिक्षण मंत्री साहेब म्हणतात की आम्ही पुढील वर्षापासून सर्व परीक्षा ऑनलाईन घेणार. टीईटी फेर परीक्षा विनाशुल्क होणार, शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. आता लोकसत्ता हा एक चांगला रेप्युटेड प्रिंट मीडिया आहे, चुकीची माहिती देणार नाहीये. जर शिक्षण मंत्र्यांनी असं काहीतरी म्हटलं असेल की सुरुवातीची माहिती जर समोर येत असेल तर नंतर 29 जून नंतर ही बातमी पुढारीला आली आहे 2 जुलै 2026 ला. आता सगळ्याच पेपरला आलेली खरं म्हणजे, पण एकच पेपर मी तुम्हाला दाखवतोय. पुढारीला ही बातमी आली की टीईटीला आता सप्टेंबरचा मुहूर्त. फुटलेल्या पेपर नंतर तातडीने परीक्षा अशक्य, परीक्षा लगेच होणार नाही. आम्हाला अपेक्षित होतं की पेपर कॉपी एक तुमच्याकडे अजून दुसरा सेट असू शकतो नवीन क्वेश्चन पेपरचा, पण यांच्याकडे असा काही सेट नाहीये. यांना खूप विश्वास होता पेपर फुटणार नाही. एवढी ढील देऊन टाकली की पेपर फुटून गेलेला आहे. आता पुढे घेतल्यानंतर ते म्हणतात ही एक्झाम लवकर घेणं शक्य नाही, म्हणजे एक्झाम गेली पुढे सप्टेंबरमध्ये. परत या वर्षात दोनदा एक्झाम घ्यायची सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला त्यांना जागावं लागणार नाही. तर आम्हालाच निर्णय लादतात, तुम्हाला नाही का लादणार, तुम्हाला नाही का लागू ते निर्णय. आणि शिक्षकांना ही सवलत दिली 2028 पर्यंत. सो ही एक्झाम घ्यावीच लागणार आहे. घ्यायची म्हटलं तर मग लगेच दुसरी पण एक्झाम येणार आहे. मग ही एक्झाम घ्यायची, परत दुसरी घ्यायची आणि परत म्हणतात पुढच्या वर्षी आम्ही ऑनलाईन करणार आहे. मग ह्या वर्षाच्या एक्झाम ऑनलाईन करायचा काय संबंध? आता ही बातमी झाली, यामध्ये त्यांनी हे पण सांगितलंय की याच्या पाठीमागे कसे कसे गैरप्रकार झालेले आहे ते पण सांगितलंय. 19ला झाले, 18ला झाले, 25ला पण झाले, आता 26ला पण झालेलं आहे. मग हे सगळं झाल्यानंतर एक परिपत्रक आपल्या समोर येतं. नवीन प्रश्नपत्रिका बनावं लागतील, ऑनलाईन की ऑफलाईन घ्यायचं ते पण ते सांगतात की आम्ही विचार करतोय, शक्यतो आम्ही घेतलं तर ऑनलाईन घेऊ किंवा ऑफलाईन घेऊ, पुढच्या वर्षी ऑनलाईन घेऊ. बघा, पहिले म्हणतात पुढच्या वर्षी घेऊ, आता म्हणतात विचार करतोय आम्ही. आणि आता एक बातमी समोर आली आहे. आता ही बातमी बघा, काय बाहेर आलेली ही बातमी आहे. एकदम चुकीचा निर्णय. का चुकीचा आहे तुमचं मत कमेंटमध्ये मला नोंदवा. चुकीचा काय ते मला थोडक्यात सांगतो. म्हणजे काय झालं ना, आपण लावलं रोपटं गुलाबाचं, काय लावलं रोपटं गुलाबाचं, आता गुलाब येतील गुलाब येतील, आणि नेमकं ते गुलाबाचं रोपटं आलंच नाही, त्याला आंबे आलेत म्हणजे झाडाला. हे असं झालंय की आम्ही अभ्यास केलाय पुणे परिषदेच्या अनुषंगाने, ते क्वेश्चन पेपर सेट करणार आहे त्या अनुषंगाने, आणि तुम्ही लगेच सांगतात की आम्ही एक्झाम घेणार नाही, आयबीपीएस एक्झाम घेणार आहे. अरे चाललं काय? आम्ही एक्झाम ऑफलाईन घेणार नाही, आम्ही ऑनलाईन घेणार आहे. मग आम्ही जी तयारी केली आहे ती कुठे गेली? आम्ही ज्या तयारीनिशी इथे उतरलोय ते कसं शक्य आहे? तुम्ही अचानक असं ऑनलाईनचं भूत आणलं कुठून? आतापर्यंत तयारी करायला आम्हाला 6 महिने होते. या 6 महिन्यामध्ये आम्ही जनगणना केली, काही विद्यार्थी दिवस रात्र एक केले, काहींनी लायब्ररी जॉईन केली आहे, पैसा खर्च केलाय, आईचा वडिलांचा सगळ्यांचा वेळ वाया गेलाय. वेळ तुम्ही परत देऊ शकत नाही. आता तुम्ही म्हणतात की आता परत एकदा ऑनलाईन करा. मला सांगा, ऑनलाईन करायचं म्हणजे काय सोपं नाहीये. ठीक आहे, तुम्ही म्हणाल सर काय ऑनलाईन तर असतं. मला सांगा, ऑनलाईन बरेचसे शिक्षक आहे, त्यांना जमणारे कम्प्युटर हँडल करायला, कम्प्युटरवर टिक करायला, ते पण त्यांना शिकावं लागेल की नाही? अहो ते तर जाऊ द्या, आपल्याही मुलांना जे फ्रेशर मुलं आहेत, जरी ते युजर काय म्हणूया आपण, टेक्नॉलॉजी युजर आहे, तरी पण त्यांना तिथे वेळ द्यावा लागेल ना, एनर्जी द्यावं लागेल ना. ऑनलाईन जाऊन टिक कुठे करायचं, खालचे ऑप्शन काय असतात, कसं टिक करायचं, कसं सबमिट करायचं, कम्प्युटर चांगला असेल की बाबा, माऊस चांगला असेल की बाबा, तिथे वेळेत पोहोचावं लागेल, ते आयबीपीएसची नियमानुसार जावं लागेल, आणि तिथे हे सगळा गोंधळ आहे. भले तुम्ही पुणे परिषदेचे पेपर सेटर पुणे परिषद असेल, पण आयबीपीएसचे या सिस्टीमवर तुम्ही जर घेणार असाल तर हे सगळं आम्हाला यूज टू कधी होईल? म्हणजे आमची एनर्जी त्यात घालवायची काय मी अजून? एकदम चुकीचं आहे. म्हणजे सुरुवातीला जो नियम आहे ऑफलाईनचा, याच्यात जर सुप्रीम कोर्टात केसेस गेला ना, सुप्रीम कोर्ट हेच सांगतं की तुम्ही जेव्हा ऍड दिली त्या ऍडमध्ये काय मेन्शन होतं त्यानुसारच पुढे कारवाई होईल. असं मध्येच तुम्ही ऑनलाईनचं भूत आणू शकत नाही. समजतं मी काय बोलतोय? जर कोर्टामध्ये ही केस गेली ना तर कोर्ट काय सांगतं, सुरुवातीला ऍड मध्ये काय टाकलंय त्यानुसार तुम्हाला घ्यावं लागेल. मुलांना काय सांगतो तुम्ही त्यानुसार पुढे जावं लागेल. तुम्ही मुलांना सांगायचंय की करायचं एक भलतंच, असं कसं चालेल? मुलाची मानसिकता राहील का? परीक्षा व्यवस्थित होईल का? परीक्षा कॉम्पिटिशन चांगली होईल का? हा, हे सगळे प्रश्न उभे राहतात ना. म्हणून मला म्हणायचं की हा निर्णय चुकीचाच आहे. घ्या ऑनलाईन तुम्ही, पण ऑनलाईन पुढच्या वर्षी घ्या, या संदर्भात तुम्ही तरतूद करा. पुढच्या वर्षी घ्या. दुसरं, एकाच याच्यामध्ये शिफ्टमध्ये घ्या. वेगवेगळ्या शिफ्ट आम्हाला मान्य नाहीये. त्या नॉर्मलायझेशनची प्रोसेस ती अजिबात मान्य नाहीये. आम्हाला लगेच कळू द्या, पेपर देऊन आलं की काय आन्सर, मला किती मार्क पडतात.
मार्क किती पडतात मला कळतंय, नंतर कळतं नॉर्मलायझेशन कमी पण होऊ शकतात, वाढू पण शकतात, आणि जेवढे पडायचे पाहिजे आउट ऑफच्याही पुढे जाऊ शकतात. हे कसं काय शक्य आहे? हे असं तुम्ही पत्रक काढल्यात, हे इंटरनल पत्रक आहे बरं का, आपल्यासाठी नाही आहे पत्रक. तुम्हाला आम्हाला दाखवायचंच नव्हतं त्यांना नंतर निर्णय घ्यायचा होता अचानक. बघा हे काय सांगताय. विषय बघा काय चालू आहे आता. विषय बघा 2 जुलै 2026चं परिपत्रक आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं परिपत्रक आहे. कुणासाठी बघा, माननीय व्यवस्थापक IBPS गोपनीय संस्था मुंबई. आता गोपनीय संस्थेला लेटर पाठवलंय, ते गोपनीय लेटर सगळ्यांना मिळालंय सोशल मीडियामध्ये. विषय काय, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 परीक्षेचे ऑनलाईन आयोजन करण्याबाबत. आम्हाला वाटलं तुम्ही 27 टाकाल पुढच्या वर्षी, त्याचा संदर्भ आता प्रोसेस कराल, तुम्ही लगेच कामाला लागलात. तुम्ही विद्यार्थ्यांचा विचारच करत नाहीये. विद्यार्थ्यांनी तयारी कशी केलेली आहे, त्यांना अचानक तुम्ही ऑनलाईन बोलवताय आणि तुम्ही सांगता करून घ्या तयारी. असं कसं शक्य आहे? संदर्भ दिले त्यांनी, कार्यालयाचे प्रसिद्धी निवेदन 15/5/2026चं, कार्यालयाचे जाहीर प्रकटन 27/6/2026चं, आणि कार्यालयाचा दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजीचा मेल. आता हे संदर्भ तुम्ही कधीपासून चालू केले माहित नाही, आम्हाला माहितच नाहीये महोदय. म्हणजे त्यांनी माहिती दिली आहे की आम्ही पेपर घेतलाय. कोणाला सांगताय ते? IBPS ला सांगताय की आम्ही पेपर घेतला होता. एकूण 6 लाख विद्यार्थी ह्या पेपरला बघा, 6,125,000 ह्या पेपरला मुलांनी फॉर्म भरले होते. त्याचं नियोजन आम्ही केलं होतं. पण काय झालं, एवढे परीक्षा सेंटर पण होते आमचे. पेपर 1ला 700, पेपर 2ला 1028, असे 1729 परीक्षा केंद्र आम्ही निश्चित केले होते. सकाळ सत्र आणि दुपार सत्र अशा एकाच दिवशी दोन्ही पेपर आम्ही घेणार होतो, हे IBPS ला सांगताय. आणि मग त्यांना सांगताय काय, या कार्यालयाच्या प्रकटनाद्वारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026चे आयोजन 28 तारखेला न घेता सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्याला कारण आहे पेपर फुटलेला आहे. तिथं काय सांगितलं त्यांनी IBPS ला माहितीच आहे, हरकत नाही. सदर परीक्षा घेण्याकरिता उपरोक्त संदर्भीय मेल 3 अन्वये परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत आपणास अवगत करण्यात आले होते. अवगत केले होते. मग माननीय शिक्षण मंत्री साहेब कसं काय म्हणतात आम्ही पुढच्या वर्षी घेणार आहे? परत त्यांनी काय सांगितलंय, 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाची याचिका क्रमांक अन्य संबंधित याचिकांवर 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सेवेतील शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार सेवेतील शिक्षकांना व सेवेत येणाऱ्या शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता सन 2028 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. सदर परीक्षेचे आयोजन वर्षातून किमान 2दा घेण्याचे प्रस्तावित आहे. यापुढे होणाऱ्या परीक्षा देखील ऑनलाईन कार्यपद्धती अवलंब करून घ्यावयाच्या असल्याने शासन निर्देशानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026चे आयोजन आपल्या संस्थेमार्फत शक्य तितक्या लवकरात सुरक्षितरित्या व पारदर्शकपणे घेण्याकरिता विनंती करण्यात येत आहे. आणि हे सगळं सोबत जोडलेलं आहे. काय? माध्यम निहाय, पेपर निहाय प्रविष्ट परीक्षार्थ्यांची संख्या, जिल्हा निहाय परीक्षार्थी निश्चित केलेल्या केंद्रांची संख्या, जिल्हा निहाय सेवेत कार्यरत परीक्षार्थी शिक्षकांची संख्या, जिल्हा निहाय दिव्यांग उमेदवार संख्या, लेखनिकासह महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा याबाबतचे शासन निर्णय, हे सगळं डेटा त्यांनी IBPS ला दिलेला आहे. म्हणजे हे फायनल झालेलं आहे. तुमचा आमचा विचार केला गेला नाही, तुमच्या आमच्याशी चर्चा केली गेली नाही. हे सगळं शिक्षकांसाठी चालू आहे, विद्यार्थ्यांसाठी चालू असून सुद्धा त्यांना विचारात घेतलेलं नाही. हे मनमानी कारभार चालू आहे. हा प्रचंड विरोध आपल्याकडनं झालाच पाहिजे. आमची सगळी टीम यावरती बोलणार आहे. या टीम मध्ये सामील पण आहे बघा. आंदोलन आहे 6 जुलैला संभाजीनगर क्रांती चौकामध्ये, ती सुद्धा आमची टीम असणार आहे. सो एकदम चुकीचं आहे. या पद्धतीने जे काय घडत आहे हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांवरती लादलेला आहे. हा अन्याय आहे. आता याचा विरोध आपण करायला पाहिजे. आम्ही आहोत, काळजी करू नका. आता जे काय होईल होऊ देत, पण आपण याचा विरोध करणार आहोत. पण जर ही एक्झाम ऑफलाईन ऑनलाईन काय मोडमध्ये जाईल माहित नाही. आता पुढे काय होतंय, त्यांनी तर दिलंय सगळं, IBPS सगळं सांगून टाकलंय. घ्या, तुम्हाला काय लागतं सांगा, हे घेऊन टाका आणि तयारी करा, लवकरात लवकर घ्या. आता IBPSचे जे एवढे एक्झाम पॅटर्न शेड्यूल असतात त्यांचे, ते शेड्यूल सगळे बघितल्यानंतर ते ठरवतील की एक्झामला कोणती डेट सुटेबल आमच्याकडनं मिळू शकते. ते त्यांच्या हिशोबाने बघणार बरं का, आपल्या हिशोबाने नाही. ते काय बघणार, त्यांच्या वर्षातले शेड्यूल असतात, सेंट्रलच्या एक्झाम असतात, स्टेटच्या एक्झाम असतात, कोणत्या एक्झाम त्यांच्याकडे आहे त्यानुसार ते डेट बघतील, ते डेट फायनल करतील आणि ते सांगतील ह्या डेटला आम्ही घेऊ शकतो. ते आपला विचारही करत नाहीये. सप्टेंबरमध्ये घेतील, जुलैमध्ये पण घेऊ शकतात आणि ऑगस्टमध्ये पण घेऊ शकतात. काय, त्यांना फक्त एक्झाम घ्यायची आहे. आता याच्यात मेन प्रश्न हा आहे की क्वेश्चन पेपर सेट कोण करेल? IBPS करेल की पुणे परिषद करेल? जसं MPSC मध्ये असं घडलेलं आहे. MPSC ने ह्या एक्झाम ऑनलाईन घेण्याचं ठरवलं आहे, पण याच्यात MPSC म्हणते की पेपर सगळे आम्ही सेट करणार आहोत.
फक्त ऑनलाईनची त्यांचे जे ॲप असेल, त्यांचे जे सॉफ्टवेअर असेल, जे वेब असेल, वेबसाईट असेल, हे त्यांच्या आम्ही वापरणार आहोत असं एमपीएससी स्पष्ट दिलेलं आहे. आता इथे पुणे परिषदेने असं काही दिलेलं नाहीये. ते सांगताय लवकरात लवकर घेऊन टाका. याचा अर्थ नेमका IBPS परीक्षा पेपर सेट करणार की पुणे परिषद हे माहीत नाही, पण शक्यता आहे की पुणे परिषदच पेपर सेट करू शकते. आता बघूया येणाऱ्या कालावधीत ऑथराईज त्यांचं लेटर काय येतं ते आलं की आपल्याला कळणार आहे. सो याबद्दल मात्र तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंटमध्ये व्यक्त व्हा, मुक्त व्हा आणि रिक्त व्हा. ओके, इथेच थांबतो मी. धन्यवाद.